हा दिनकर काका नो गवद कशासाठी घालतात तो जरा सांगा बघू आमका सगळ्यांका म्हणजे आमच्या घालतात की राखण्यांचो गवळ दो हा ढोरा वस्त्रासाठी घालतात बरोबर गाई म्हशी पळण्यासाठी दूध बीत घालू का गवळत्यासाठी एक घालतात संरक्षण करतं वाघापासून जनावरांपासून बरोबर सगळ्यापासून हे आणि आपली पूर्वीपासून प्रथा असा नाही पूर्वीपासून ही प्रथा ही अशी वडिलांपासून त्याप्रमाणे आम्ही ही घालतो ही अशी चालू राहावा दे सगळ्यांनी ठेवू गो ही चालू आणि ही चालू पुढे रवा होईल ढोरा वासराचा आपला सगळ्याचा संरक्षण होता बरोबर आणि या सगळ्यांनी दरवर्षी यावा आणि इकडे माणसं आता कमी झाल्यावर मुंबई गेली राखणे कमी झाली पुरा कमी झाली त्याच्यामुळे मुंबईवाल्यांनी 2 दिवसाचे रजे रेवानी गवळतो करा कारण वाडवडिलांची परंपरा ही ती चालू ठेवू गो आपण बरोबर 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 तुमचं करा. नमस्कार मंडळी, मी सतीश कोकणी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आमच्या वाडीचं गवळद असा तर मी आता मुंबईवरून येलोय खास करून गवळद्यासाठी. तर गवळद काय असा आणि कसं करतात तर मी तुमका पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवते. चला तर मग आपण जाऊया. गवळद म्हणजे पहिल्यापासून आमच्या पूर्वीपासून असं चालू असा इथे की वर्षातून एकदा आम्ही दिवाळीच्या टायमिंगला करतो. तर आता सगळे इले आहेत मुंबईवरून जास्त करून, तर आपण पण इले असा. तर आपण कसा काय करणार गवळद्यामध्ये ते आपण व्हिडिओमध्ये दाखवतो. तिथे कसा जेवण करतात आणि काय करतात कसं काय तर आपण पुढे कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघू. मंडळी मनीष येऊ शकलो नसल्यामुळे मनीषने मला सांगितलं की तू व्हिडिओ कर आपल्या वाडीचं गवळद कसं होता त्याची. तर चला. की कसं का हे बघा अजून व्हाळात पाणी आहे आमच्या. ओ बाबू काका बघा सेठ मंगल सेठ पण होत आमचे. हा तू गाडी घालूचा सोडलंच नाही म्हणा असा किती काय केलं तरी. गाडी म्हणजे तुझ्यासाठी फुलाच ती. हे बघा पाण्याक आमका इकडे तिकडे जाऊची गरज नाही. आता व्हाळातच असत सध्या. व्हाळ सुकलो नाही आमचं. हा हे बघ हसतोय मी टोप. हे बघा भांडी घासूचा हकडी आमच्यावर दिल्याने या काम सगळं जेवले आणि आता सगळे होते रे सामान आणणारे विणणारे सगळं. टाकू नको एवढे सगळ्या डाळीत उकाडताला रे. टेन्शन घेऊ नको तू. तिकडे पाणी आहे. लाकडा कोण काढतात ते बघा. आणि लाव चल चल काय नवरी रडता आमचं नवरो करतो शौर्यो त्यावेळेला वाटव लाव अंग पुसाच्या डावेलाचा कावेलाचा घेऊन बसलं काय धुतला की काम झालं रे.
पेटीचे पैसे दिलेले असतात तुका ना ते तू घ्यायचं तू सगळा मंडळ टावेल द्यायचा परत पैसे वरती त्या टावेल त्याच्यातच पैसे तू टावेल घ्यायचा तू डोक्यात तू माझ्याकडे घे घे तुका घे आधी बाबू का सगळ्या घ्यावं चाय घ्यावा हे दोन उचलू ना उकल सगळं ठेव लाईनीत लावसो मंडळी आता जेवण चालू असं आमचा त्याच्यामुळे मी आता पूजेचं साहित्य घेऊ केलंय फुला गंध काय जेवण तर चालू आहे आमचा तिकडे बनवतात जेवण झालं की पण दाखवणार तुमका आमचे सध्या मुंबईची मंडळी इली नाही जास्त सुट्टी नसल्यामुळे काही कारणास्तव इले नाही त्याच्यामुळे नाही आता तुमका जास्त मंडळी दिसतात जेवढी असा तेवढ्यांका मी व्हिडिओमध्ये घेतो आहे आणि जेवण आता झालं की मी तुमका दाखवते पुढचं कसं काय काय आणि गवळ्याचा मेन म्हणजे आमचा दिवाळीच्या टायमिंगला होता ते वर्षातून एकदा आम्ही दरवर्षी करतो गवद आणि खास करून गवद्यासाठी आम्ही स्पेशलीला गावाक तुम्ही व्हिडिओत बघा आता पुढे देवाचं सामान पण सगळं ना अवकाश गरम असा फक्त 2 टोक नाही शौर्य जाऊ बसलं माझ्या ढकलल्या तू जा म्हणत सापळे काकांची पूजा चालू झाली दूध आणि दही एकत्र करा कशात करू एक वेगळं करायला पाहिजे वेगळा म्हणजे एकटे केलं सगळा तरी चालेल तेच म्हणतो तू दूध आणि दही एका ठिकाणी करा हा उडव सगळ्यांना चला त्याच्यातलं चला तकडे मार जेवणारी मारले मॉब झाला बाप्पा का तुमचा झाला की सांगा माका माका होतो बाबू काका ओरिजिनल आणल्या दही आणि सगळ्यांना हात जोडा मावा देवा गौद्या महाराजा समर्थ आपलं या प्रमाणे हेवाडीप्रमाणे तुझं जो का आमच्या देवाचं जो वर्षात जो काय तुझं गौरव करतो त्याप्रमाणे आज केलेलो असा तुका भरलेला फळ ठेवलेला असा या तू मान्य करून घे काय जरी इडापिडा असली तरी दूर कर मुलाबाळांना सांभाळ कर आणि असोच वर्षाच्या वर्षा करून घेऊन तुझी सेवा चाकरी करून सांभाळ करून रखवाली कर होय महाराजा आता कोणाचा करणार देवा गौद्या महाराजा वाडी खै खै ठेवतो आपण वाडी वरती माणसांच्या वाड्यात ते ढोरा थांबायची ते वाडी हा केरकाचा वराड हा मोयकलो टाकू बरोबर आपा तुझं रथमगडला जुवाड हा वरल्याचा कापा मुळाक बरोबर चिडमाचा वाड हा तांब्याचं भानू हा वथाचं गोड हा गोठणी बरोबर आणि खाली बुद्धवाडीत त्या गोठणीवर पाण्यावर जायचे तो हा बुर्डीवर बरोबर पातोळी हा फळसकोट राठकोट गंगेर बरोबर अशी उमरमाळू हे सगळीकडे वाढीव त्याच्या नावाने ठेवायचं पद्धत होती त्याप्रमाणे आम्ही ठेवतो
ही प्रथा जशी हा तशी चालू ठेवायची. वडिलांची प्रथा बरोबर. देवांच्या नावाने ठेवायची, एकत्र देवांना घालायचा आणि एकत्र बसून सगळ्यांनी जेवायचं. ही परंपरा वडिलांची जी असा ही चालू राहू दे. हो. आता जेवण तर झालेलं असतं आपलं. जेवण झालं, आता जेवण वाढू घेताव म्हणजे सगळे जेवतील. देवांच्या सगळ्या वाड्या काढलेल्या पुरो गेलो. आता आपण सगळ्यांनी बसून एकत्र बसून जेवूया. चला. दोन ठेवलेले होते. दोन अधिक होते. चुकला मागला हो, दोन काढलेले ठेव ना. मेन माणसाने चुकला म्हणून चुकलेला म्हटलं ठेवलं त्याचं कारण ते बस झाले. नाव आहेत ना का व्हायचा मागा भाजी भाजी होईल. भाजी भाजी पाणी घेतलास ना. भात वाढा रे. फळ पाणी खाली येते. हा वाढून चांगलं मारूनच टाकलं. सोलकडी घ्यावा रे. बस ना मीठ बघा रे. चला गवत झालं एकदा. चला चला चौकात चला. नाही